गुड मॉर्निंग। सकाळचे बघा आपले 6:30 पावणे 7 वाजलेत आणि आपली चहाची तयारी चालली आहे बघा। सकाळी 5:30ला उठलं की आंघोळ, कपडे, देवपूजा हे करता करताच आपला 1-1.25 तास जातो त्याच्यामध्ये। मग तिथून पुढे आपली चहाची तयारी आणि खूप काय गडबड होते हो सकाळची कामाची वगैरे। तर प्रत्येक महिलांना हे असं जे जॉब करतात त्यांना हे सगळी घाय गडबड करावीच लागते ना। म्हणतात ना रोजचं मडं त्याला कोण रडं, असंच आहे बघा। रोज आपलं आलं की स्वयंपाक करायचा, आवरायचं, घरातलं सगळं आहे नाही ते बघायचं, कामाचंही बघायचं। आणि मी ते ना चहाचा मसाला ना घरी बनवलेला आहे, तो मी आता संपला ना की मग त्याचा व्हिडिओ टाकेल तुम्हाला। आणि या चहा प्यायला तुम्ही सर्वजण। मस्त चहा झालेला आहे आणि इथे आपली सकाळी टोमॅटोची चटणी केलेली, थोडेच टमाटे होते ते। मग म्हटलं चला आता आपल्या डब्यासाठी वेगळं काहीतरी बनवूया। मग म्हटलं बेसन पोळी बनवले, त्याच्यामध्ये थोडा कांदा, टोमॅटो आणि तिखट टाकलं। चटणी पावडर मी जास्त नाही वापरत, कारण का ना जळजळ होतं ते चटणी पावडरने, म्हणून आपला जो मसाला आहे तोच वापरते मी त्याच्यामध्ये। आणि आपलं दोन्हीकडं पण हात चालू आहेत बघा। सकाळची किती घाई असते, प्रत्येक महिलांना असंच करायला लागतं जे जॉब करतात ते। माझं तर आपलं रोजचं असंच असतं बाबा। एकीकडे चहा झाला की लगेच एकीकडे भाजी टाकायची, तोपर्यंत दूध वगैरे तापते, तोपर्यंत चपात्या लाटून घ्यायच्या। माझी मैत्रीण एक नवीन झाली आहे मैत्रीण, आता नाव आठवत नाही पण त्यांचं नाव थिटे म्हणून आहे। ते मला विचारत होते की आज तुम्ही व्हिडिओ टाकला नाही अजून, तर तेव्हा तर मी ट्रेनमध्येच होते आणि घरी यायला मला 7:45 होतात। तिथून पुढे मग भाजी वगैरे घेत दूध वगैरे काय सकाळची तयारी करायची। मग घरी येईपर्यंत 8 होतात। घरी आलं की मग फ्रेश झालं की लगेचच मग व्हिडिओला वॉइस टाकायचा। मग तिथनं पुढे अपलोड ते सगळं थंबनेल वगैरे टाकायचं। मग तिथनं पुढे आपली स्वयंपाकाची तयारी होते, आवरताच मग 11 वाजतात। परत सकाळी लवकर उठायची घाई। इथे मी चपात्या अगोदरच लाटून घेतलेले आहेत, म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचला जातो। आणि माझं रोजचंच असं असतं की कोण बोलतं चपात्या लाटून घेतल्या की फुगत नाहीत, काय नाही, असं काही नाही आहे। चपात्या फुगतात आणि मऊ पण चांगले राहतात। आपल्याला का नाही वेळेला महत्त्व द्यायचं असतं, कारण का पुढे एक ट्रेन गेली की मग 5 मिनटं लेट, पुढे ट्रेन लेट असेल तर मग पुन्हा 10 मिनटं लेट, असं करत करत वेळ होतो। मग ते घड्याळाच्या काट्याकडे बघत बघत एकदम, म्हणतात ना मुंबईचं एकदम धावपळीचं जीवन आहे, तसं आहे। घड्याळाच्या काट्याकडे बघत बघत सगळं करायला लागतं। मग सकाळचं पण मी 9लाच घरातून निघते, मग तेवढ्या वेळेस सगळं आपलं आवरलं पाहिजे। मग इथे मी चपात्या अगोदरच लाटून घेतल्या होत्या आणि टोमॅटोची चटणी केलेली होती, पण ती अगोदरच केलेली होती, गॅस खाली नव्हता म्हणून मी काय तुम्हाला ते शूट नाही केलेलं। आणि इकडे पण आपले बघा बेसन पोळी अशी मस्त झालेली आहे, बारीक गॅसवरती ठेवलेली, एकदम खरपूस अशी मस्त, म्हणजे आतून पण एकदम अशी भाजली गेलेली आहे। हे बघा छान झालेली आहे। मग सकाळची अशी तयारी असते, धावपळ करायची हे ते। आणि जे महिला करतात ना त्यांना पण असंच करत असतील मला वाटतं, आणि करत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण अगोदर चपात्या लाटून घेता का। मी तर घेते बाबा एवढं। हे बघा भाजल्या, एवढी घाईघाईमध्ये मला हाताला चटके पण लागलेले आहेत। ते शूट करताना हातामध्ये दिसते असं बोलत असतील, हिच्या हाताला काय एवढे असे डाग पडलेले आहेत, म्हणून म्हटलं चला दाखव हाताला मला कुठे कुठे भाजले, एवढी घाई असते। मग आता इथे सगळं बाजूला ठेवायचं, भांडी काय तवा वगैरे थंड होईपर्यंत घर वगैरे झाडून घ्यायचं, कपड्यांची तयारी वगैरे करायची सगळी। मग नंतर ना लगेचच मग डबा भरला मी, चपात्या डब्यामध्ये काढून ठेवल्या। मुलगा दुपारी येतो कॉलेजवरून, तर त्याला मग त्याच्यासाठी मग लगेचच भांडी आवरले, डबा भरून झाला की। खूप धावपळ असते हो। मला तर रोज असं वाटतं की आज तरी माझा व्हिडिओ व्हायरल होईल, आज तरी, तर रोज स्वप्न बघत असते, पण काय करणार, व्हिडिओच व्हायरल होईना। लोकांचे 1-1.5 महिन्यामध्ये चॅनल ग्रो होतं। मी आज 2-2.5 महिने झालं चॅनल चालवते, पण ग्रो होतच नाही। हे बघा आपली भांडी, ते कसं वाटलं मला माझं रुटीन तुम्हाला नक्की कमेंटमध्ये